बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या काही 5 व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्या विमानामध्ये दादा नव्हतेच अशा प्रकारची धक्का देणारी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे विमान अपघाताचा दाबून टाकलेलं सत्य आता उघडकीस येऊ लागलंय। हे 28 जानेवारीला बारामतीत अचानक एका विमान अपघातात दादांचे निधन झालं। ही बातमी ऐकून सगळ्या महाराष्ट्राला पहिला धक्का बसलाच होता। पण आज सकाळी आता अचानक त्या ठिकाणी प्रकरणाच्या बाबतीत अशी एक वेगळी कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी समोर आली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय। अजितदादा जिवंत असल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय। माणसांमध्ये चर्चा सुरू झाल्या। अपघात होण्याच्या 10 मिनिटांआधी दादांनी एका व्यक्तीला कॉल केला होता। त्या व्यक्तीने माध्यमांसमोर येऊन ती कॉल रेकॉर्डिंग ऐकवली आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये दादा काय बोलले हे सगळं आता या ठिकाणी समोर आलं आहे। कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळी दावे या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत होत्या, पण एका रेकॉर्डिंगने या प्रकरणाचा सगळा चित्रच या ठिकाणी पलटल्याचं पाहायला मिळतंय। कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता या ठिकाणी समोर आल्या की अजितदादा अजून पण जिवंत आहेत। त्यांना लपवण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये अजून पण रंगू लागल्या। मग खरंच या ठिकाणी दादा जिवंत आहेत का? कारण अनेक जण तशा प्रकारे बोलू लागलेत की हे विमान जे आहे तर ते बारामतीच्या अपघातामध्ये जे दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये दादा नव्हतेच अशा प्रकारचा खळबळजनक दावा या ठिकाणी समोर आला। आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं संशयाचं वातावरण निर्माण झालंय ते म्हणजे ज्या विमानतळावरून मुंबई येथे अजितदादा विमानात बसले होते त्या विमानतळावर पण सीसीटीव्ही आता या ठिकाणी समोर आले नाहीत। त्यामध्ये असं काही दाखवण्यात आलेलं नाहीये, अजून तो पुरावा समोरच आलेला नाही। त्यामुळे सगळीकडे अजितदादा परत येणार अशा प्रकारची चर्चा वेगाने सुरू झाली आहे। बारामतीमध्ये लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या की दादा परत येणार, दादा परत एकदा पत्रकार परिषद घेणार अशा प्रकारच्या चर्चा लोकांमध्ये रंगू लागलेत। त्याचं कारण एका फोन कॉलमुळे सगळं सत्य आता या ठिकाणी उघडकीस येऊ लागलंय। गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि संशयाचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालंय। त्यातच एक धक्कादायक फोन रेकॉर्डिंग कॉल या ठिकाणी व्हायरल झाले। इतक्या दिवसानंतर हे कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे दादा खरंच आहेत का, दादा परत येणार का असा दावा आता केला जातोय। याला कारण ठरल्या ती म्हणजे अत्यंत धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग। 5 असे भक्कम पुरावे आता या ठिकाणी समोर आले, ज्यामुळे संशय या ठिकाणी खरा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। गावातील काही लोकांचे असे जबाब समोर आले आहेत ज्यांची विमानं या ठिकाणी खाली पडत असताना एक विचित्र प्रकार पाहिला होता। तो आजवर या ठिकाणी कुठल्याही टीव्हीवर बातम्यावर या ठिकाणी समोर आला नव्हता। अपघात होऊन तब्बल 9 दिवस आता उलटलेत, पण अचानक आलेली फोन कॉल रेकॉर्डिंग आणि लोकांचा प्रवाह यामुळे सत्य उजेडात या ठिकाणी आता आल्याचं पाहायला मिळतंय। कालपर्यंत सांगितलं जात होतं की विमानात 5 जण व्यक्ती होत्या, 5 जणांचे मृतदेह सापडले। दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला होता। खरं तर संशयाची पाल इथे चुकचुकली होती, कारण नंतर समजलं की यात 6 व्यक्ती होत्या पण मृतदेह 5 सापडले। मग तो एक व्यक्ती जो 6वा होता तर तो कोण होता? तो व्यक्ती दादा तर नव्हते ना की असा या ठिकाणी संशय निर्माण होतोय। पायलट होता की दादा होता? कारण पायलट देखील शेवटच्या क्षणी आता या ठिकाणी जो आता मेडिकॉल होता तर तो टाळण्यात आला होता। पायलटच्या पत्नीने पोस्ट सुद्धा केली होती की माझी पत्नी जिवंत आहेत। कालपर्यंत ही चर्चा या ठिकाणी रंगली होती, पण आज सकाळी अचानक दादांच्या एका कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी समोर आली जी अपघात होण्यापूर्वीची या ठिकाणी होती। दादांनी विमानातून बारामतीतल्या एका व्यक्तीला कॉल केला होता। त्यामुळे बारामतीत अगदी या ठिकाणी पारावर आणि महाराष्ट्रात आता चहाच्या टप्प्यांवर एकच चर्चा सुरू झाल्या की दादा जिवंत आहेत आणि लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत। मग आता काय आहे तथ्य? कोणते नवीन 5 पुरावे आज समोर आलेत? त्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये दादा काय बोललेत ज्यामुळे दादा परत येणार असा दावा केला जातोय? खरंच यात काय तथ्य आहे का? या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नवीन काय सापडले का? दादांच्या विमान अपघाताचं दाबून टाकलेलं सत्य आता उघडकीस येऊ लागलंय। अशी धक्का देणारी आणि काळजाला घरा पडणारी बातमी समोर आल्या, ज्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। अजितदादा जिवंत आहेत की काय, दादा परत येणार की काय अशी कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी समोर आल्या, ज्यामुळे आता अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला या ठिकाणी फोन सुद्धा केला होता आणि त्या व्यक्तीने माध्यमांसमोर जी काय रेकॉर्डिंग ऐकवली आणि सोशल मीडियावर चर्चा या ठिकाणी सुरू झाली। दावा केला जातोय की दादा जिवंत आहेत आणि परत येणार। अपघाताच्या शेवटच्या 10 मिनिटे आधी दादा कोणाशी बोलले होते, काय बोलले होते, त्या ठिकाणी विमानामध्ये परिस्थिती काय होती,
त्यांनी काय नेमका संदेश दिला होता आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। आपण कोणत्याही अफवावर नाही तर आता समोर आलेल्या पुराव्यावर आणि लोकांच्या दाव्यावर आणि त्या धक्कादायक आता कॉल केलेल्या ऑडिओ क्लिपवर म्हणजेच रेकॉर्डिंगवर आता या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। नेमकं आता यामागचे सत्य काय, लोक का म्हणत आहेत की दादा परत येणार, चला तर जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाल्या। मग ही चर्चा खरंच आहे का त्या ठिकाणी आता दादा नेमकं परत येणार का, ते कशा पद्धतीने येणार आहेत, खरं तर याची सुरुवात झाल्या ती आता ही शंका येण्यामध्ये ही चर्चा सुरू होण्यामागे खरं तर याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जो 28 जानेवारीचा दिवशी सकाळी वातावरण निवांत होतं, पण अचानक बातमी आली की बारामतीच्या दिशेने जाणारं विमान कोसळलंय। सुरुवातीला वाटलं की हा तांत्रिक बिघाड आहे, पण घटनास्थळी पोहोचल्यावर काही प्रत्यक्षदर्शींनी जो दावा केला तिथून शंकेची पहिली पाल चुकली। विमान हवेतच 5 वेळा या ठिकाणी उलटे फुलटे फिरले होते, त्या ठिकाणी वेळ कापले गेले असं लोक सांगतायत। जर हवामान शुद्ध होते तर विमान हवेतच असे का डगमगले। पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की विमानात 5 जण होते, पण विमानाच्या कागदपत्रामध्ये मात्र काही वेगळेच दडले होते। 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण इथेच लोकांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं। अंत्यविधी दरम्यान मृतदेह पूर्णपणे कापड्याने झाकलेला होता, चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग त्यावेळी दिसत नव्हता। प्रशासनाकडून सांगण्यात आलं की दादांची ओळख त्यांच्या हातातील एका विशिष्ट घड्याळावरून या ठिकाणी झालेली होती। पण विचार करा, ज्या आगीत विमानाचे पोलाद वितळले जिथे घड्याळ सुरक्षित कशी काय राहील, साधा प्रश्न लोकांच्या मनात या ठिकाणी पडलेला आहे। राजकीय वर्तुळातही या दबक्या आवाजात चर्चेला उधाण येऊ लागले। तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणाच्या हाती ब्लॅक बॉक्स लागला। सामान्यत विमान कोसळण्यापूर्वी आता त्या ठिकाणी जो विमानाचा ड्रायव्हर असतो तर तो मेडे हा कॉल आणीबाणीचा संदेश देतो, पण या ब्लॅक बॉक्स मध्ये वैमानिकांनी मेडे ऐवजी ओ शेड असं उद्गार काढल्याचं या ठिकाणी आता समोर आलेलं आहे। तांत्रिक या ठिकाणी नव्हता, पण काहीतरी वेगळं घडलं असल्याचं या ठिकाणी समोर आलंय, जे वैमानिकाच्या कल्पनेच्या बाहेर होतं। याच दिवशी आता दिल्लीतून एका विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच आता घाम फुटलाय। या अटकेने प्रकरणाचा रोग पूर्णपणे आता पुरावा सापडलाय। चौथ्या दिवशी सगळ्यात मोठा बॉम्ब फुटला, तो म्हणजे विमानाचा पॅसेंजर मॅनिफेस्टनुसार विमानात एकूण 6 जण चढले होते। मग 6 जण चढले होते, मग प्रश्न असा आहे की 5च मृतदेह त्या ठिकाणी का सापडले। 6वा व्यक्ती कोण होता, तो दादा तर नव्हते ना। तो विमानात हवेत गायब कसं काय झाला, ते विमानात त्या ठिकाणी गायब कसे काय झाले, तो कधी विमानात चढलाच नव्हता आणि चढला जर असेल तर या ठिकाणी व्यक्ती एक कुठं गायब झाला। सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली, जो व्यक्ती गायब झाला तोच तर दादा असतील का नसतील, की त्या 6व्या व्यक्तीने काहीतरी मोठा खेळ केलाय का। याच दिवशी आता समोर आलंय एक महत्वाचा रिपोर्ट। हे बघा, आता ऐनवेळी अनुभवी वैमानिक बदलून आता बघा काय झालं, ज्यावेळी विमान या ठिकाणी आता उड्डाण करत होतं त्याच्या बरोबर आदल्या रात्री काय झालं, आता वैमानिक बदलून एका अशा वैमानिकाला प्राचारण करण्यात आलं होतं ज्याचा इतिहास वादातील पहिलाच होता। 5व्या दिवशी या प्रकरणाला भावनिक आणि कायदेशीर वळण मिळालं। ज्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात होतं त्याच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे दादा जिवंत आहेत की काय असा मोठा या ठिकाणी दावा केला जातोय। आणि ज्या ठिकाणी आता जे काय आता पायलट होता जो मृत्यू झाला होता त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर असं व्हायरल केलं होतं, जे थेट दावा केला की टीव्हीवर जो फोटो दाखवला होता तर माझ्या पतीचाच नाही आहे, माझे पती अजून पण जिवंत आहेत। या दाव्याने प्रशासनाची अचानक झोप उडाली, तपास यंत्रणा कामाला लागली। जर वैमानिक तो नव्हता तर विमानात नेमकं चालवणारं कोण होतं। मृतांच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी विविध लोकांच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली। दादामध्ये आता या ठिकाणी कोणी बदलून व्यक्ती आहे की काय, कारण ज्यावेळी आता दादांचं निधन झालं होतं, ज्यावेळी आता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार चालू होते त्यावेळी दादांचा चेहरा दाखवण्यात सुद्धा आला नव्हता असं लोक म्हणू लागलेत। मग 6व्या दिवशी दादांचे अत्यंत निकटवर्तीय अमोल मिटकर यांनी आता सोशल मीडियावर येऊन
काही प्रश्न महत्त्वाचे उपस्थित केले. त्यांनी विचारलं की 6 लोक या ठिकाणी विमानामध्ये तर चढली होती, मग 5 मृतदेह कुठे आहेत? त्या ठिकाणी 5 मृतदेह आढळले आणि एक व्यक्ती कुठे गेला? तसेच ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या गावातील लोकांनी सांगितलंय की विमान खाली येताना त्यांनी एक पॅराशूट सारखी आता वस्तू हवेत तरंगताना पाहिली. इथेच तर मोठा या ठिकाणी आता महत्त्वाचा संशय उभा राहिलाय. ही माहिती आजवर का दडवण्यात आली? जर कोणी विमानातून अचानक आता उडी मारली असेल तर तो व्यक्ती नक्की सुरक्षित असणार आणि इकडे बारामतीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात दादा परत येणार की काय, अशा या ठिकाणी व्हिडिओचा महापूर आलाय. सगळेजण हेच चर्चा करू लागलेत. मग आता उजाडला आजचा महत्त्वाचा दिवस. आज सकाळी अशा एका ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग क्लिप समोर आली ज्यांनी या प्रकरणाचा शिक्कामोर्तब केल्यासारखी स्थिती निर्माण झाल्या. संशयाचं मोठं वातावरण निर्माण झालंय. मग हा फोन कॉल दादांनी अपघात होण्यापूर्वीचा शेवटचा कॉल या ठिकाणी केलेला होता. ज्या व्यक्तीला हा फोन केला होता त्यांनी स्वतः या ठिकाणी पत्रकारांना बोलताना ही क्लिप दादांची वाजवून दाखवली. या क्लिपमध्ये दादांचे शब्द काहीतरी मोठे संकेत देत होते. ते घाबरलेले नव्हते, ते काहीतरी सूचना या ठिकाणी देत होते. काळजी करू नका, मी मार्ग काढतोय, असे काहीतरी शब्द वेगळे होते त्या रेकॉर्डिंग मध्ये असल्याचं आता बोललं जातंय. एकीकडे या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तपास यंत्रणांनी वेगळी माहिती दिली. त्यांच्या मते 6 जणांचा आकडा हा केवळ तांत्रिक गोंधळामुळे झालाय असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. तसेच दादांची ओळख त्यांच्या घड्याळामुळे नाही तर त्यांनी अंगामध्ये घातलेल्या कुर्त्यामुळे आणि पहिल्यांदा खोटं बोललं आणि आता सत्य माहिती उघडकीस येऊ लागल्या. त्यामुळे आता संशयाचं वातावरण जास्तच निर्माण झालंय. कारण क्रू मेंबरनी आता गणना 2दा विमानातील लोकांची केली होती. पोलीस सूत्रांनुसार घड्याळा व्यतिरिक्त दादाच्या अंगावरील जो काही कपड्यांचा विशेष डिझाईन वरून आता दादांची ओळख पटली होती असं सांगण्यात आले. तसेच त्यानंतर DNA चाचणीत आता करण्यात आली होती. राजकारणात सध्या सुमित्रा वहिनींनी जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची स्वीकारली आहे आणि त्या दादांच्या वेगाने काम करू लागलेत. पण अमोल मिटकरी आणि इतर नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजूनही हवेत तरंगत आहेत. या प्रश्नांची उत्तरे सध्याला कोणी सुद्धा द्यायला तयार नाही. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालंय. आता असं या ठिकाणी दावा केला जातोय की विमानाचं या ठिकाणी लोखंडाचं असणारं सर्व काही वितळून गेलं, सर्व काही बॉड्या काळ्या पडल्या. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोनं वितळलं तर घड्याळ कसं काय उरलं? तर ते घड्याळ दुसरं कोणाचं असू शकतो का? हा एकच प्रश्न हजारो या ठिकाणी अफवांना जन्म देऊ लागलाय. काही लोक आता याला शिवाजी द बॉस या चित्रपटासारखी एंट्री म्हणतायत, तर याला काही केवळ लोकांच्या भावनांचा उद्रेक म्हणतायत. तर आतापर्यंत समोर आलेल्या सर्व दिवसांच्या घटनाक्रमांकाचा एक विशेष स्पष्ट या ठिकाणी आता असा होतोय की हा अपघात जितका दिसतोय तितका अजिबात साधा नाही आहे. 6वा प्रवासी वैमानिकाचा पत्नीचा दावा, मिटकरींचे प्रश्न, शेवटची ती कॉल रेकॉर्डिंग, या ठिकाणी सर्व आता गोष्टींनी दादा जिवंत आहेत या चर्चेला खत पाणी या ठिकाणी लोकांनी घालणं सुरू केलंय. मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले आहेत आणि सरकारने या प्रकरणाचा तपास अतिशय वेगवान पद्धतीने आता सुरू असल्याचं यामध्ये म्हणलंय. प्रेक्षकांनो, इथे थोडंसं थांबा. आतापर्यंत आपण प्रकरणातील एकामागून एक समोर आलेले दावे आणि धक्कादायक आता कॉल रेकॉर्डिंग क्लिप मधून सविस्तर माहिती तुम्हाला सांगितल्या. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं आता गरजेचं आहे. ही सर्व माहिती सोशल मीडियावर आता उपलब्ध असणारे दावे, लोकांची चर्चा, समोर आलेल्या काही पुराव्यावर आधारित आहे. फक्त एक शक्यता आहे की अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. तपास यंत्रणा त्यांचा तपास करत आहे. पण लोकांच्या मनामध्ये मात्र अनेक प्रश्न या ठिकाणी आले आहेत. तो 6वा प्रवासी नेमकं कोण आहे? वैमानिकाच्या पत्नीने जो काय दावा केलाय तर तो नेमका काय आहे आणि त्या घड्याळाचे रहस्य नेमकं काय आहे? मलाही तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, कारण तशा प्रकारे लोकांची चर्चा सुरू आहे. ही जी माहिती सांगितली तर वेगवेगळ्या दाव्यानुसार लोकांच्या चर्चेमध्ये आहे त्यानुसार आणि संशय ज्यांनी केलाय, अमोल मिटकरी यांनी संशय ज्यावर केलाय त्या आधारित ही माहिती या ठिकाणी समोर आल्या. त्यामुळे चॅनलचा आणि या माहितीशी कोणताही संबंध नाही. जे काय संशयाचं वातावरण फिरतंय त्या दावानुसार ही चर्चा आपण तुम्हाला सांगितली. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.